या शांती वार्तेतून काहीतरी ठोस मार्ग निघेल अशी अपेक्षा होती, मात्र ती अपेक्षा आता फोल ठरलेली आहे। शांती वार्ता निष्फळ ठरल्याची बातमी येते। अमेरिकेचं शिष्टमंडळ हे आता परत जाते, मात्र प्रश्न उपस्थित होतोय की आता पुढे काय? नक्कीच 21 तासांपेक्षा सुद्धा जास्त कालावधीसाठी ही सगळी चर्चा चालली आणि मुळातच ही चर्चा ज्यावेळेस सुरू झाली त्याच्या अगोदरची शस्त्रसंधीच तकलादू आधारावर त्या ठिकाणी आधारित होती आणि इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये मतभेद होते, तरी सुद्धा अशा प्रकारची शांतता चर्चा सुरू झाली। वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी चर्चा केली, परंतु त्यांच्यामधले मतभेद जे आहेत ते स्पष्टपणे पुढे आले आणि कुठे त्यांच्या दोन्ही पार्टीजमध्ये एक प्रकारे सहमती होऊ शकली नाही। आणि त्यामधला सर्वात महत्वाचा मुद्दा जो जेडी वान्स यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगितला की ज्या उद्दिष्टासाठी हे युद्ध सुरू केलं ते म्हणजे इराणनं न्यूक्लिअर वेपन्स अण्वस्त्र हासिल करू नये आणि त्याच न्यूक्लिअर वेपन्सशी संबंधित एनरिच्ड युरेनियम त्याच्याशी संबंधित कुठलाही करार किंवा त्याच्याशी संबंधित कुठलीही सहमती जर इराण दाखवायला तयार नसेल तर नक्कीच अमेरिका ही चर्चा पुढे घेऊन जाऊ शकत नाही। म्हणून त्या अनुषंगानं अमेरिकेनं जे आहे इराणनं आमच्या अटी शर्ती मानल्या नाहीत म्हणून कुठल्याही डील विना या चर्चेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि कुठलाही निर्णय न होता ते अमेरिकेला परत त्या ठिकाणी जात आहेत। पण दुसरी अत्यंत महत्वाची बाब जो मूळ प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी विचारला की पुढे काय, एका बाजूला ही चर्चा त्या ठिकाणी होत होती, वेगवेगळ्या प्रकारे दोन्ही पार्टीजने प्रयत्न केला की काही डील पर्यंत आपण त्या ठिकाणी येऊ शकतो का, तर काही तास अगोदर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की ही चर्चा सफल हो का विफल हो हे युद्ध आम्हीच त्या ठिकाणी जिंकलेलो आहोत। त्याच्या एक टप्पा पुढे जाऊन अमेरिकेच्या सेंटकॉम म्हणजे सेंट्रल कमांडनं अधिकृतरित्या जाहीर केलेलं आहे की आम्ही आमचे 2 नेव्ही डिस्ट्रॉयर्स हे स्ट्रेट ऑफ हुर्मुझ मध्ये धाडलेले आहेत आणि इराणनं तिथे ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या सागरामध्ये सुरुंग पेरून ठेवलेले आहेत त्याचं डीमायनिंग करणं आणि त्याच्या माध्यमातून स्ट्रेट ऑफ होर्मुझ जे आहे खुली करणं सुरक्षित करणं यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। इराणसाठी होर्मुझच्या सामुद्रधुनीवर संपूर्णपणे आपलं वर्चस्व हा अत्यंत त्यांच्यासाठी महत्वाचा मुद्दा आहे। तर दुसऱ्या बाजूला अमेरिकेनं जर खरोखरच अशा प्रकारचे नेव्हल डिस्ट्रॉयर्स धाडले असतील आणि डीमायनिंग करण्यासाठी तो येणाऱ्या काळामध्ये जर प्रयत्न त्या ठिकाणी करणार असेल तर नक्कीच हा संघर्ष त्या ठिकाणी वाढेल, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट आता या चर्चा फिसकटल्यामुळे अमेरिकेमध्ये गेल्यानंतर जेडी वान्स चर्चा करतील आणि पुढे काय होईल हे त्या ठिकाणी पाहणं आवश्यक आहे। म्हणून खरोखरच ही 2 आठवडे शस्त्रसंधी त्या ठिकाणी टिकते, आणखीन याला जो आहे पॉज त्या ठिकाणी वाढतो का पुन्हा एकदा जे आहे हल्ले प्रतिहल्ले सुरू होतात हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे। नक्कीच आता पुढचे 2 आठवडे नेमकं काय घडतंय पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे। सर धन्यवाद या सगळ्या सविस्तर विश्लेषणासाठी, माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।